आणि आता मुंबई पुण्यात काय घडलं ते आपण पाहूया। इक्बाल चहल यांची मुंबई कार्यालयामध्ये बदली। चहल यांची मुख्यमंत्र्यांच्या अप्पर मुख्य सचिव पदावर बदली। इक्बाल चहल आता मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव। लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान पैशांचा गैरवापर रोखण्यासाठी आयकर विभागाकडून नियंत्रण कक्ष स्थापन। निवडणूक काळातील खर्च व्यवहार यावर आयकर विभागाचं विशेष लक्ष असेल। मुदत ठेव मोडून पालिकेची एमएमआरडीएला मदत। 950 कोटी रुपये दिल्याची पालिकेची माहिती। पालिकेकडून गेल्या 5 ते 6 वर्षात बेस्ट उपक्रमाला 8,500 कोटींचा अनुदान। राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीला मतदानासाठी 2000 लिटर शाई लागणार। प्रत्येक मतदान केंद्रावर 10-10 मिलीच्या 2 बाटल्या देण्यात येतील। होळी आणि रंगपंचमी दरम्यान लोकल बसवर फुगे मारल्यास गुन्हा दाखल होणार। प्रवाशांना मोठी दुखापत होण्याची शक्यता असल्यामुळे निर्णय। भायखळा ग्लोरिया ब्रिज अवजड वाहनांसाठी 3 महिने बंद। ग्लोरिया ब्रिजच्या दुरुस्तीचा आजपासून काम सुरू। 9 फुटांपेक्षा जास्त उंची असलेल्या वाहनांना वाहतुकीस बंदी। पुणे विभागामध्ये लालपरी सीएनजीवर धावणार। शिरूर आणि राजगुरुनगर आगारामधील 61 बस सीएनजी मध्ये रूपांतरित। डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे निर्णय। पुण्याच्या किल्ले शिवनेरीवर वन विभागाचा प्लास्टिक बंदीचा निर्णय। प्लास्टिक आढळून आल्यास किंवा इतरत्र प्लास्टिक टाकल्यास वन विभागाच्या वतीने दंडात्मक कारवाई केली जाणार। पुणे परिमंडळातील वीज ग्राहकांकडे तब्बल 124 कोटी 77 लाखांची थकबाकी। वीज बिल भरून वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई टाळा। महावितरणचं आवाहन।